पाचगणीला इथं सगळी कुसळत आहेत. या 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 कुठं फिरायला नाही. अरे जायचं आता. जाऊ चला महाबळेश्वर. चला गाडी बोलवा. चला महाबळेश्वरला. महाबळेश्वर. तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर ना आपली एक ट्रिप निघालेली आहे. तशी जर ट्रिप आपली फॅमिली बरोबर आहे, तर पण या ट्रिपमध्ये सुद्धा खूप मजा येणार आहे. आम्ही निघालेलो आता सध्याला महाबळेश्वरमध्ये. तर तुम्हाला महाबळेश्वरमधली सर्व ठिकाणे तुम्हाला बघायला भेटतील. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. महाबळेश्वरच्या पाचगणीला इथं सगळी कुसळत आहेत. तर मित्रांनो, आता आपण पॅरा रायडिंगच्या पॉइंट पाशी आलेलो आहे आणि या पॉइंट वरती तुम्ही बघू शकता इकडं सगळीकडे एकदम ना कुसळत आहेत. काही बघण्यासारखं काही नाहीये. आणि उंट आहे इथं. उंटावरती उंटाचं तिकीट आहे इथं 200 रुपये एकाला. आणि इथं पॅरा रायडिंग आहे. त्या पॅरा रायडिंगचं सुद्धा तिकीट खूप जास्त आहे. आणि या दिवसामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या दिवसामध्ये इकडं फिरण्यासारखं काही तिकट नाहीये. तर तुम्ही शक्यतो ना जास्त करून महाबळेश्वरच्या आतमध्ये जावा. पाचगणीच्या इकडचे सगळे जास्त करून पॉइंट काही बघू नका. तर मित्रांनो, आता आपण सिडनी पॉइंट पाशी आलेलो आहे आणि सिडनी पॉइंट पाशी बघण्यासाठी तुम्हाला खूप काही अशा जागा दिसतील. हो का, आल्या आल्या इथं पाचगणी म्हणून एक टायटल लिहिलेलं आहे. तर तिथं तुम्ही फोटो काढू शकता. इथे नाईटला सूर्य बघण्यासाठी आहे. सिडनी पॉइंटच्या तुम्ही सरळ पुढे आल्यावरती तुम्हाला एक इथं झुलता पूल दिसेल. म्हणजे त्याला झुलता पूल म्हणतात, पण त्याचं नक्की नाव काय हे माहीत नाही. तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा आहे झुलता पूल. इथे फक्त लाकडं आणि ह्या साळ्यांवरती हा पूल टिकून आहे. याला झुलता पूल असं म्हणतात, पण याचं खरं नाव काय आहे हे माहीत नाहीये. आणि या झुलत्या पुलावरून खालचा व्ह्यू काय काय दिसतो तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, या झुलत्या पुलावरून खाली व्हील ते आहे स्वच्छ भारत गार्डन. ते पण एकदम मस्त आहे बघण्यासाठी. पण त्याचा रस्ता तिकडून खालच्या साईडून आहे आणि इकडून हे ते तिकडं आहे ते जुनं महाबळेश्वर. तर आज सिडन व्हॅली पासून एवढं तुम्हाला हा व्ह्यू बघण्यासाठी भेटतो. तर महाबळेश्वरला जाताना ह्या पॉइंटवरती नक्कीच थांबा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे टेबल पॉइंटला आणि तुम्हाला मी टेबल पॉइंट दाखवतो असं पूर्णपणे. तर मित्रांनो, टायगर पॉइंट वरती तुम्हाला ना इथं टायगर पॉइंट वरती आल्यावरती खूप सारे असे असे टांगेवाले भेटतील आणि ते सांगतील की तुम्हाला आम्ही इथलं पूर्ण गाईड करतो की पूर्ण इथली सगळी इन्फॉर्मेशन देतो, पूर्ण हे फिरवतो. तर त्यांच्याकडे अजिबात जाऊ नका, कारण की इथं मोकळं गार्डन आहे, असं म्हणजे मोकळं पटांगण आहे. आणि त्या पटांगणाला फक्त ना एक फेरा मारते ती आणि गेटपासून एक 200 मीटर अंतरावरतीच ना आणून सोडते ती. आणि तिथंच आहे एक टेबल पॉईंट म्हणून असा पॉईंट आहे. ते टेबल पॉईंट पाशी आणून सोडते ती. काही असं गाईड वगैरे इथं काही नाही आहे टेबल पॉईंटवरती. सांगताना तिथं खूप काही सांगते ती, पांडवांचे पाय ठसे उठलेले असं वगैरे वगैरे काय खूप काय सांगते ती. आणि ते पण हे पण सांगतील की ते तुम्हाला कळणार नाही, तिथं बोर्ड लावलेले नाहीत काय नाहीत. पण तुम्ही सरळ टेबल पॉईंटच्या गेटपासून आत आला ना की लेफ्ट साईडला जायचं. लेफ्ट साईडनं सरळ आला ना की सगळे जेवढे पॉईंट आहेत ना तेवढे सगळे ते लेफ्ट साईडला जाईल. ते राईट साईडनं तुम्हाला फिरवून सगळे इकडं. आणि एका टांग्याला तिकीट आहे इथं 1600 रुपये. आणि त्या 1600 रुपयाच्या टांग्यामध्ये फक्त आणि फक्त 4 जण बसतात. तर असं इथं आल्यावरती टांगा वगैरे काही घेऊ नका. स्वतःने देवानं आपल्याला पाय दिलेले आहेत, त्या पायाने चालत या आणि इथला या टेबल पॉईंटचा आनंद घ्या. तर मित्रांनो, तुम्ही इथं टेबल पॉईंटवरती आल्यावरती बघा इथे एक रेस्टॉरंट आहे.
आणि इथून खाली जायचंय. काकडा की हा बघा इथून असं खाली जायचंय. आम्ही दिसतोय का? आम्ही दिसतोय का? हाय आम्ही चाललोय आता कुठे गुफा फक्त पडून म्हणजे पास झाला नाही तर आमचा कार्यक्रम. तर मित्रांनो ह्या कॅफेमुळे तिथला हा टायगर पॉइंट फेमस आहे. बघू शकता पूर्ण अशा दगडाच्या खाली असा कॅफे तयार केलेला आहे इथं. तर मित्रांनो या कॅफेच्या आतमध्ये एक गुफा आहे, तुम्हाला दाखवतो. या गुफेमध्ये एवढ्या आतमध्ये शंभू शंकरांची मूर्ती आहे. तर आता आपण गुफेमधून जाऊन आलो. गुफेमध्ये शिवशंकराची फक्त एक मूर्ती आहे आणि बाकी काही नाही. फक्त गुफेमध्ये खूप अंधार आहे आणि इथं पर माणसाला 20 रुपये तिकीट आहे. तर तुम्हाला जर कुठल्या गुफेचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे येऊन आत जाऊ शकता. तर कॅफेमधून बाहेर आल्यावरती तुम्हाला इथं टायगर कॅव म्हणून एक छोटा रस्ता आहे. कॅफेच्या थोडं बाहेर आल्यावरती लेफ्ट साईडलाच आहे. हे बघा पूर्ण ऑफ रोडिंग रस्ता आहे. भयंकर असं जंगल आहे इथं आणि या जंगलामधून हा रस्ता आहे आणि हा रस्ता डायरेक्ट पुढच्या कॅफेपाशी क्लोज होतोय. त्या टायगर लिव्ह पाशी काही नाही. टायगर लिव्ह पासून वरती जाण्यासाठी 20 रुपये तिकीट आहे. आम्ही काही जाणार नाही, आम्ही डबल रिटर्न मागे जाणार आहे. मागाशी इथं खाली कॅफेवरती येताना गर्दी खूप कमी होती आणि आता बघू शकता किती गर्दी आहे. बघा किती गर्दी आहे इथं. समाधान संगम टाकली. आटी तटीचा सामना करत खालीवर लोक करत आहेत या ठिकाणी. आता या ठिकाणी आम्ही वर. तर मित्रांनो आता आपण टेबल पॉइंट हा फिरलेलो आहे आणि इथून डायरेक्ट आता आपण निघालेलो आहे महाबळेश्वरला. महाबळेश्वरवरती जाताना एक 2 पॉइंट लागतील. तर ते 2 पॉइंट पण फिरीन. त्या 2 पॉइंटचं नाव काय मला माहित नाही, पण जर तिथं थांबलो तर तुम्हाला ते 2 पॉइंट सुद्धा दाखवतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर मित्रांनो आता आपण या लेक पाशी आलेलो आहे आणि लेक पाशी या एवढी गर्दी आहे ना, तुम्हाला मी दाखवतो. एवढं फुल ट्रॅफिक जाम झालेलं आहे इथं. तुम्हाला मी सगळं ट्रॅफिक दाखवतो. तर मित्रांनो आता आपण हॉर्स रायडिंग केलेले आहे आणि याचा व्हिडिओ आपल्या शॉर्टमध्ये भेटेल तुम्हाला. हॉर्स रायडिंग करताना एवढी भारी मज्जा आलेली ना, खतरनाक मज्जा आलेली हॉर्स रायडिंग करताना. आणि आता आपण बोटिंग करणार आहे. त्यासाठी बघा इकडे बोट्स आहेत. आता आपण बोटिंग करणार आहे. चला आता हॉर्स रायडिंगची मजा घेतली, आता बोटिंगची मजा घेऊया. तर मित्रांनो आता आपण सूट घालून निघालेलो आहे बोट मध्ये बसायला. तर मित्रांनो आता आपण बोट मध्ये बसलेलो आहे. बोट मध्ये बसून पण काय मज्जा येणं झाल्या. ते बघा हे काम लागलंय आम्हाला. मारा 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 आहो मारा की इकडे घे इकडे घे मारा. अरे तिकडं कुठं? अरे इकडे अरे तर मित्रांनो सलग 3 नावांचा इथं ऍक्सिडेंट झालेला आहे. बघू शकता 1, 2 आणि 3. माकड बघा माकड. हे जामन तसंच माग जास्त आतमध्ये येऊ नको. जरा वाचली. तर मित्रांनो आता आपण जत्रेमध्ये आल्यावर तुम्हाला मी दाखवतो जत्रा.
तर मित्रांनो, आपण जत्रेमध्ये काही एन्जॉय केलेलं नाहीये, कारण की जत्रेतलं पाळणं लय बारकी आहे ती आणि त्याच्यामुळं बारक्या पाळण्यांमध्ये आम्ही बसत नाही ना, म्हणून आम्ही जत्रेमध्ये कुठल्या पाळण्यात बसलेलो नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला महाबळेश्वरची ट्रिप ही कंप्लीट झालेली आहे. तर आपल्या बरोबर जे आलेले आहेत त्यांना आपण विचारूया की आपली ट्रिप कशी वाटली. तर तुम्हाला महाबळेश्वरची ट्रिप ही कशी वाटली? अति उत्तम झालेली आहे. एक नंबर. एक नंबर. तुम्हाला असं कुणालाच भेटणार नाही. काय काय बघायला भेटलं? कुठले कुठले पॉइंट तुम्ही बघितले? खरं म्हणजे आम्ही कसं आहे, पॅराशूटचा एक पॉइंट होता, त्याच्यानंतर बोटिंग क्लब, त्याच्यानंतर हाऊस रायडिंग केली, घोड्यावर बसून बी केले. मस्त वाटलं, छान वाटलं. म्हणजे आजचा दिवस पण चांगला गेला, छान गेला आणि ट्रिप पण छान झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली महाबळेश्वरची जी ट्रिप होती ती कंप्लीट झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या ट्रिपला.